प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संवारक रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्ण रत्न श्रीपती दक्षिण नायक दक्षिण रक्षक गाजी गणपती भूपाल कुमान कल्पद्रुम मनोज महावीर महाबाहू महाराष्ट्र रक्षक वीर नरेश छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। धन्यवाद। खूप सुंदर असं आल्हाददायक वातावरण आपण पाहू शकतात। छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी करणे कैसे असे सकल सुखाचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे असे याहोणी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी तयाच्या गुण महत्वाचे तुलना कैची नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही राजे तुम्हा कारणे छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजेचा प्राण योग्याचा मूळ कैलासाच्या ऐसा राजा मातीसाठी युद्ध मांडतो प्राण सांडितो ऐसा राजा जीवे वाहतो जीवे लावतो जीवे रक्षितो ऐसा राजा आपण पाहतो एक दिवस मेगा स्क्रीनवर आदरणीय सन्माननीय संजयजी भुयाळ साहेब जे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रतिमा पूजन पाहतोय। सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजामध्ये जरूर रुतवून ठेवा साठवून ठेवा आणि फक्त वाचू नका तर तो आचरणात देखील आणण्याचा प्रयत्न करा ही काळाची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आयुष्य जगलं ते खरोखरच प्रेरक आहे आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न जरूर करा। छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे म्हणून फक्त डीजे साठी खर्च करू नका फक्त रॅल्यांसाठी खर्च करू नका तर समवेत महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन कसा करता येईल हा देखील विचार तुमच्या आचरणामध्ये जरूर बिंबवा हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई भोईर मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेअंतर्गत गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे। स्पर्धेअंतर्गत मॅडम या दुकटन गावच्या प्रथम नागरिकांनी त्यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत गणरायाच्या चरणी। मॅडम सर्वप्रथम स्पर्धेअंतर्गत आपणास नम्र विनंती शेषाच्या हाती धरतीच्या गतीत ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जो भिंती होऊन गेले रथी महारथी धन्य ती भारतीय संस्कृती प्रथम पूजूया महागणपती बोला गणपती बाप्पा। खूप चांगलं मांगल्याचं अगदी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे कुठल्याही कार्याची सुरुवात ही भगवंताच्या नामस्मरणाने केली जाते। तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत सचिनजी पिंपळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे। सचिनजी पिंपळे एक असं व्यक्तिमत्व आहे या पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक ज्या काही तळागाळातील समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तत्पर असतात। आताच अगदी आपण पाहिलं त्यांनी आमरण उपोषण जाहीर केलं होतं आणि संपूर्ण विभागातील अनेक भेडसावत असलेल्या प्रश्न सुटाव्यात म्हणून ते प्रयत्नशील आहेत। असे आदरणीय सन्माननीय सचिनजी पिंपळे साहेब माजी पंचायत समिती सदस्य आणि मासवण गावचाही कोहिनूर आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल पुष्पमाळ जे अर्पण केले जाते आणि खूप छान पद्धतीने आपण अनुभवू शकाल हे दृश्य। तदनंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्रीयुत हेमंतजी जाधव साहेब आपण आपल्या शुभ हस्ते वीर बिरसा मुंडा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे।
खूप मोठं नाव या आदिवासी समाजाच्या माध्यमातून. खरं तर 15 नोव्हेंबर 1875 मध्ये जन्म झाला होता महानायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा. आणि खूपच कमी वयामध्ये देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण केली जाते. हे बलिदान तुम्ही कधी विसरू नका, व्यर्थ जाऊ देऊ नका. आपलं आचरण येणाऱ्या आयुष्यामध्ये शुद्ध ठेवा आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी जे करून दाखवलं त्यांच्या पायांची धूळ बनण्याचा तरी प्रयत्न जरूर करा. हेच नम्र निवेदन स्पर्धेअंतर्गत आम्ही करत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्रीयुत नितीनजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे. तर प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतेची निर्मणी, दीनदलितांचे, गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष, ज्यांनी संविधानाची निर्मिती केली. आणि भारत देश जो 1947 मध्ये स्वतंत्र जरूर झाला होता, परंतु 2 वर्ष अगदी इंग्रज सरकारच्या कायद्यांनुसारच चालत होता. परंतु त्यानंतर 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुण्याईने ते संविधान तयार करण्यात आलं. त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अस्मिता अजय पाटील मॅडम, शिक्षिका महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते मासाहेब जिजाऊ आऊसाहेब, म्हणजेच मी म्हणेन की स्वराज्याला साक्षात जगदंबेला पडलेलं सर्वात गोमटे स्वप्न म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांच्या चरणी पुष्पमाळ त्या ठिकाणी अर्पण केली जाते. आणि हा खूप मोठा आदर्श आहे. खरं तर मासाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. आणि आता अगदी आपण पाहतो की घरामधील ज्या माता भगिनी असतात, म्हणजेच मुलगा जेव्हा विचारतो की आई सायकल चालवू का, तर आई सांगते नको पडशील. मुलगा सांगतो की आई 4 व्हीलर चालवू का, तर आई सांगते नको धडपडशील. परंतु छत्रपती शिवाजी महाराज ज्या विद्यापीठामध्ये घडले, अर्थातच राजमाता जिजाऊ जेव्हा अफजल खानाचा कोथला बाहेर काढायचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमातांना विचारलं की यदा कदाचित आम्हाला काही झालं तर, तेव्हा मात्र राजमाता जिजाऊ बोलल्या की राजे मेलात तरी चालेल, परंतु एकदाही स्वतःच्या जीवाची पर्वा करू नका. आणि हे सर्वात मोठं विद्यापीठ आहे. म्हणजे ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी आपल्या मुलांवरती संस्कार कसे करायचे हे मात्र जिजाऊंकडून आपण शिकू शकतो. तर इथे खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल पुष्पमाळ अर्पण केल्या जातात. तदनंतर आपण दीप प्रज्वलनाकडे वळणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय वैशाली वसंत घाटाळ मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे. तदनंतर समवेत आदरणीय सन्माननीय प्रकाशजी बेडगा साहेब, आदरणीय सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय किरणजी पिंपळे साहेब आणि आदरणीय सन्माननीय रवींद्र डोला साहेब, आपण दोन्ही बाजूंनी दीप प्रज्वलित करणार आहोत. या मान्यवर आपण दीप प्रज्वलन करण्याकरिता. तदनंतर आदरणीय सन्माननीय प्रसाद भोईर साहेब, आदरणीय सन्माननीय दिलीप भोईर साहेब, आदरणीय सन्माननीय रंजना नोक्ती मॅडम आपण यायचं आहे, ज्या मैदानाच्या मालक आहेत. मॅडम या, ज्यांच्याच पुण्याईने मैदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय रंजना नोक्ती मॅडम आपण देखील यायचं आहे. आदरणीय दिलीपजी भोईर साहेब, आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेब, आदरणीय शाबान शेख साहेब, आदरणीय भालचंद्र पाटील साहेब, आपण देखील यायचं आहे प्लीज. आपल्या शुभ हस्ते अगदीच दीप प्रज्वलित या ठिकाणी केले जातील. आम्ही पुन्हा एकदा नम्र निवेदन करतोय. आदरणीय वैशाली वसंत घाटाळ मॅडम, आदरणीय रंजना नोक्ती मॅडम, आदरणीय प्रकाश वेडगा साहेब, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, आदरणीय किरणजी पिंपळे साहेब, आदरणीय रवींद्र डोवला साहेब, आदरणीय प्रसादजी भोईर साहेब, आदरणीय दिलीप भोईर साहेब, आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेब, आदरणीय शाबान शेख सर, आदरणीय भालचंद्र पाटील सर, आपण या आपल्या शुभ हस्ते या बालामामा, आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित या ठिकाणी करणार आहोत. एक ज्योत मांगल्याची, एक ज्योत पावित्र्याची, एक ज्योत तेजाची आणि एक ज्योत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानाच्या विकासाची. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. दीप प्रज्वलित या ठिकाणी केले जात आहेत. या कुंदेंतू तुषारहार धवला, या शुभ्र प्रस्तावृता, या विणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा चितशंकर प्रभुतिभी दैवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष झाला पहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अगदीच आपण पाहतोय दीप या ठिकाणी प्रज्वलित केले जात आहेत. आपण आई माऊली चामुंडा मातेच्या चरणी अशी प्रार्थना करूयात की येणाऱ्या 4 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेल्या या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये,
अगदीच सुखरूपपणे आणि हसत्या खेळत्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडू दे, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. अर्थातच ही तारेवरची कसरत आहे. आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण, मुलं बाळं सर्व काही सांभाळून आपल्याला क्रिकेट खेळावं लागतं. आणि म्हणूनच आई चामुंडा मातेच्या चरणी आम्ही हे साकडं घालतोय की येणाऱ्या 4 दिवसांमध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत न होता अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडू दे, हे नम्र निवेदन आई चामुंडा मातेच्या चरणी आम्ही करतोय. तर खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन प्रेझेंट छत्रपती शिवाजी महाराज चषक पहिलं पर्व आहे, पहिला हंगामा आहे. तब्बल 1 लक्ष प्रथम पारितोषिक आज सूर्यागडाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत अगदी ऑल इंडिया ओपन सारखे संघ देखील या ठिकाणी येणार. एक गाव एक ओपन या फॉर्मॅटमधून देखील आपण संघ पाहणार आहोत. आणि पालघर तालुका पूर्व विभागामध्ये ही मुहूर्त मेढ 2025 मध्ये मात्र रोवले गेले खूप सुंदर पद्धतीने की तब्बल 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन करून दाखवलेलं आहे. आदरणीय संजयजी बोयाळ अध्यक्ष, आदरणीय विनोद तांडेल उपाध्यक्ष, आदरणीय पंढरी दुमाडा उपाध्यक्ष, आदरणीय अमर तुंबडा उपाध्यक्ष, आदरणीय प्रसादजी भोईर सचिव, आदरणीय सोहेल दारोठा सहसचिव, आदरणीय दिलीप भोईर खजिनदार, आदरणीय मुकेश भोईर सहखजिनदार, आदरणीय यतीन भोईर कार्याध्यक्ष आणि आदरणीय निलेशजी दुमाडा उपकार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुरेख स्वरूपामध्ये. त्यानंतर आपण श्रीफळ देखील समर्पित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई भोईर मॅडम अर्थातच सरपंच महोदया, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ समर्पित करायचे आहेत. या मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ. श्रीफळ इतकं महत्त्वपूर्ण का मानलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये? खरं तर श्रीफळ एक असं फळ आहे ज्याने तहान आणि तृष्णा दोन्ही देखील भागवल्या जातात. आणि अर्थातच सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचं प्राबल्य मानलं जाणारं हे फळ आहे. आणि म्हणूनच श्रीफळाचं जे महत्त्व आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये खूपच अग्रगण्य आणि अग्रमानांकित असं मानलं जातं. आणि श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाते भगवंताच्या चरणी. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अतिशय बहारदार, चक्षु विहंगम, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रगण्य, अग्रमानांकित असा हा क्षण आहे. या स्पर्धेचा आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण मुख्य खेळपट्टीचं पूजन करण्याकरिता अगदीच प्रस्थान करायचं आहे. मुख्य खेळपट्टीच्या दिशेने सर्व आदरणीय दिग्गज मान्यवर आपण या. आपणास विनंती, आदरणीय प्रतिभाताई भोईर मॅडम, आदरणीय सन्माननीय सचिनजी पिंपळे साहेब, अर्थातच पंचायत समितीचे माजी सदस्य महोदय, आदरणीय हेमंत जाधव साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुकटन, आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच दुकटन, आदरणीय अस्मिता अजय पाटील मॅडम शिक्षिका, आदरणीय वैशाली वसंत गाटाळ, आदरणीय रंजना नोक्ती मॅडम, आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, आदरणीय किरणजी पिंपळे साहेब, आदरणीय रवींद्र डोला साहेब, आदरणीय प्रसाद भोईर साहेब, आदरणीय दिलीपजी भोईर साहेब, आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेब, आदरणीय शाबान शेख साहेब, आदरणीय भालचंद्र बंडू पाटील अर्थातच भाल्या मामा. चला या मान्यवर, आपण मुख्य खेळपट्टीचं पूजन करूयात. तरी क्रिकेटची देवता आहे ज्या खेळपट्टीने आज अनेकांना, ज्या खेळाडूंना कोणी ओळखत सुद्धा नव्हतं त्यांना अगदीच जगभरामध्ये ओळख मिळवून दिलेली आहे. आणि ही एक अशी जागा आहे ज्या जागेवरती आल्यानंतर अगदी बराच जो आमचा युवा वर्ग आहे, ज्या युवा वर्गाला अगदी गर्लफ्रेंडने दुखावलं असेल रात्री, तरी देखील जेव्हा ते दिवसा मैदानावरती येतात तेव्हा सगळं दुःख विसरून जातात. जो आमचा ज्येष्ठ वर्ग आहे, ज्यांच्याशी अगदी काल रात्रीच बायकोशी भांडण झालेलं असेल तरी देखील ते मैदानावरती आल्यानंतर ते विसरून जातात. जो आमचा कर्मचारी वर्ग आहे, ज्यांना बॉसची प्रचंड कटकट सहन करावी लागते, ह्या मैदानात आल्यानंतर ते विसरून जातात. तर आमचा बराचसा प्रवर्ग ज्यांना प्रचंड डिप्रेशन असतं आणि कशा रीतीने संसाराचा अगदी डोलारा पेलावा हे टेन्शन देखील विसरण्यास भाग पाडणारी खेळपट्टी आहे. आणि या त्या खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत. मी विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय माणिकजी गरज साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम खेळपट्टीचं पूजन करावं. तर ही क्रिकेटची देवता आहे, अर्थातच
यष्ट्या आणि त्यांचं यथोचित असं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत। ही खेळपट्टी ज्या खेळपट्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे हिंदू, मुस्लिम, आदिवासी, कुणबी, आगरी सर्व 18 पगड जातींना एकच सूत्रात गुंफण्याची ताकद ठेवणारी ही खेळपट्टी आहे। कारण क्रिकेटमध्ये कोणताही भेदभाव नसतो। आज भारतीय संघ आपण पाहतो, एकाच भारतीय संघामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, पंजाबी आहेत, परंतु अशा प्रकारची दृश्य आज आपण एखाद्या गावामध्ये जरी गेलो तर गावागावामध्ये भांडणं आहेत, भावाभावामध्ये भांडणं आहेत, परंतु क्रिकेट एक असा खेळ आहे आणि खेळपट्टी अशी मोहक मायानगरी आहे की येथे मात्र येऊन सगळं काही विसरलं जातं। आणि म्हणूनच या खेळपट्टीचा जो महिमा आहे तो जागतिक स्तरावरती अग्रमानांकित आहे आणि पुढेही राहील। तर खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जातं। माणिकजी घरत साहेब, मी त्यांच्या समवेत विनंती करेन प्रसाद भोईर साहेब, दुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि स्पर्धेचे शिल्पकार साहेब, या आपण देखील खेळपट्टीचं पूजन करण्याकरिता माणिकजी घरत साहेब यांच्या समवेत यावं। तर हे सुंदर दृश्य आपण पाहतोय स्पर्धेअंतर्गत शाबान शेख या ठिकाणी आहेत। खेळपट्टी तयार करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। खूप मोठी स्पर्धा त्यांची देखील येणार आहे येणाऱ्या काळामध्ये, अगदीच होळीनंतर। सर्वप्रथम आपण पाहू शकाल बघा या ठिकाणी अगरबत्ती आहे, तिचा स्वभाव बघा, ती स्वतः जळते परंतु इतरांना सुगंध देते। आणि आपण देखील आयुष्यामध्ये ही भूमिका आकारली पाहिजे, कारण म्हणतात ना की गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं। आणि त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे दयानंद दादा देखील या ठिकाणी आहेत, जे दुकटन ग्रामपंचायतचे माजी सदस्य। आणि दुकटन गावामध्ये कोणतीही स्पर्धा असो, दयानंद दादा एक कार्यकर्ते म्हणून पुढे असणारच आणि या ठिकाणी देखील त्या आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। या स्पर्धेअंतर्गत जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे, तरी क्रिकेटची देवता आहे आणि तिच्या चरणी पुष्पमाळ अर्पण केली जाते। मी विनंती करेन आदरणीय प्रसाद भोईर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे। आदरणीय माणिक जिगर साहेब, आपण देखील श्रीफळ अर्पण करा आपणास नम्र निवेदन स्पर्धेअंतर्गत। तदनंतर आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी अर्पण केलं जाईल। कृषी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, तसेच क्रिकेट दर्दी, क्रिकेट प्रेमी प्रकाशजी वेडगा साहेब, दुकटन गावचं नाव ज्याने एका उच्च पातळीवरती नेऊन ठेवलं आणि यशाच्या असीम उंचीवरती पोहोचल्यानंतर नम्रपणा कसा अगदी टिकवून ठेवावा याचं खूप सुंदर उदाहरण आहेत प्रकाशजी वेडगा। तदनंतर मी विनंती करतो आदरणीय रवींद्र डोवला साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ समर्पित करायचं आहे। खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल खेळपट्टीचं पूजन आई चामुंडा मातेचं स्मरण करून आपण हेच साकडं घालूयात की स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे। येणाऱ्या 4 दिवसांमध्ये पहिला संगम आहे, आम्ही सुरुवात करतो या स्पर्धेची। आई माऊली, आम्हाला काही गोष्टी ठाऊक नसतील, तुला मात्र सगळं ठाऊक आहे। आम्हाला काय मागायचं ते ठाऊक नाहीये, आम्ही काय वागायचं ते ठाऊक नाही, परंतु तुला सगळं ठाऊक आहे, तू पार पाडून घे। त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सचिनजी पिंपळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे। सचिनजी पिंपळे साहेब माजी पंचायत समिती सदस्य आणि एक समाजसेवक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, सरांच्या शुभ हस्ते मासवण गावचं हे अनमोल रत्न। त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय पंढरीनाथजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचा आहे। खूप सुंदर पद्धतीने आपण पाहतोय चहूबाजूंनी छत्रपती शिवरायांचे लहरणारे फ्लॅग्स। आजचा दिवस देखील ऐतिहासिकच आहे, शिवजयंती। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी येतोय, खूपच सुरेख स्वरूपामध्ये भारतीय संस्कृतीचं अगदी यथोचित असं पालन। आदरणीय रमेश डोवला साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी समर्पित केलं जाईल। ही खेळपट्टी म्हणजे खूप मोठं मोहक मायाजाळ, ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हाला ओळख मिळवून दिली। ज्या गावातील व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नव्हतो त्या गावातील व्यक्तीशी आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध याच खेळपट्टीने निर्माण करून दिले। तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय दिलीपजी भोईर साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे। कसं आहे प्रसाद दादा, आज ह्या खेळपट्टीचा महिमा असा आहे की आमची मुलं शाळेत शिकतात, त्यांची फी आम्ही या खेळपट्टीमुळे भरू शकतो। आज डीजे ऑपरेटर आहेत, मंडप डेकोरेटर्स आहेत, त्यानंतर स्कोरर आहेत, यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करणारे आहेत, सर्वांना रोजगार मिळालाय तो याच खेळपट्टीमुळे। असा या खेळपट्टीचा जो महिमा आहे तो खूपच मोठा आहे। आदरणीय कल्याणी जाधव मॅडम, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीफळ आपण अर्पण करावं। एक चांगलं व्यक्तिमत्व स्पर्धेअंतर्गत।
चामुंडा माते की. तर आता आपण अगदी जी स्पर्धेची सुरुवात आहे ती राष्ट्रगीताने करणार आहोत. तदनंतर नाणेफेक आणि तदनंतर सर्व दिग्गज मान्यवर जे आहेत ते खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत. तर मी विनंती करतोय की आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या बाजूला कराव्या, गॉगल्स बाजूला करावेत. कधीही विसरू नका. कसं आहे प्रसाद दादा, पुस्तकामध्ये वाचणं खूप सोपं असतं की भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांचं बलिदान दिलं, परंतु प्राणांचं बलिदान हे वाचायला सोपं आहे. आपल्याला ठेच लागली तरी देखील आपण ओरडतो. आणि ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलं अशा थोर देशभक्तांना मानवंदना म्हणून आपण आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत आणि जे गॉगल्स आहेत ते बाजूला करावेत. ही नम्र विनंती स्पर्धेअंतर्गत करीत आहोत. चला प्रेक्षक वर्ग आपापल्या जागेवरती उभे जरूर राहा. हे आपणास नम्र विनंती स्पर्धेअंतर्गत. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की. परेड विश्राम. चला आता आपण नाणेफेक करून घेऊयात दोन्ही देखील संघांमध्ये. चला या एकंदरीत युवा मासवण आणि JP दुकटन दोन्ही देखील करणार. तर आपण या नाणेफेकीची जी प्रक्रिया आहे आपण आदरणीय सन्माननीय सचिनदादा पिंपळे यांच्या शुभ हस्ते करूयात. माजी पंचायत समिती सदस्य आणि एक थोर समाजसेवक मी म्हणेन. बघा, उपोषण जाहीर करणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही. आणि त्यापेक्षाही मी म्हणेन आजचा जो तरुण आहे म्हणजे सकाळी उठायचं, कामावर जायचं, 2 पैसे मिळवायचे, पैसे साठवण्यामध्ये जनता इतकी मशगूल झाले की समाजसेवा विसरून गेले. परंतु त्याला अपवाद असणारा व्यक्ती म्हणजे आदरणीय सन्माननीय सचिनदादा पिंपळे आणि सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. युवा मासवांचा कॉल असेल. छाप असा उच्चार करण्यात आलाय. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे अर्थातच JP दुकटन या संघाने. या सचिन दादा आपण आपल्या अगदी मुख्य जागेवरती तैनात राहावं. तर टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय घेणार? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतला. नक्कीच. क्षेत्ररक्षण. अधिकृत किती षटकांना आहेत प्रसाद दादा? 5 षटकांचा सामना असेल. काय वाटतंय युवा मासवण संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार? असं बघितलं तर ती एकदम मजबूत संघ आहे, त्याच्यामुळे आम्ही कसं त्यांना कमीत कमी 40च्या आतमध्ये राखण्याचा प्रयत्न करू. याआधी जेव्हा आमने सामने आलेले आहेत काय रिझल्ट आलाय? आहे तसं बहुतेक प्रमाणे 50-50 रिझल्ट आलाय. 50-50. कसं वाटतंय बऱ्याच काळानंतर पालघर तालुक्याचा जो हा पूर्व विभाग आहे तब्बल 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. जर आपण ह्याच मैदानाचा इतिहास तपासून पाहिला तर आपण चामुंडा चषक केलं होतं. 2016चं ते कॅलेंडर इयर होतं. कृष्णा सातपुते स्वतः या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर आता प्रसाददादा गोपीनाथ भोईर. बघ, 1 लाखाची स्पर्धा नियोजित करणं साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु हे धाडस करून दाखवलं संजय डोला, प्रसाददादा गोपीनाथ भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. कसं वाटतं आयोजन नियोजन तुला आणि काय म्हणशील त्या कार्यकारिणीबद्दल 2 शब्द? सर्वप्रथम तर सलाम आहे या सर्व या कमिटीला. त्याने आम्हाला म्हणजे आमचं भाग्यच की आम्हाला इथे खेळायला संधी मिळाली, बस एवढंच. शेवटचा प्रश्न तुला विचारतोय, घरून क्रिकेटकरिता किती सपोर्ट मिळतो आई वडिलांकडून आणि बहीण भावंडांकडून? पूर्णपणे म्हणजे असं आता त्यांना सांगितलं मी खेळायला चालू आहे तर मग फोन वगैरे बंद असतं, संध्याकाळी फक्त या बसतो.
क्या बात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर फॅमिलीसाठी आला पाहिजे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की घरचे आई वडील किंवा जे भावंड आहेत जर चांगली सुशिक्षित असली तर त्यांचा एकच टोंट असतो की तू जाऊन काय दिवे लावशील. परंतु मी एवढंच सांगेन की टेनिस क्रिकेट आता मागे राहिलेलं नाहीये, खूप ग्लोबल झालंय. आपण करण अंबालाला पाहिलं, ज्याला 20 लाखाची बोली लागली, 20,50,000, आणि जेव्हा तो प्लेअर ऑफ द मॅच आणि बेस्ट बॉलर ठरला तेव्हा आणखीन 25 लाख त्याने कमावलं. म्हणजे टेनिस क्रिकेट आता मागे नाहीये. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला देखील संधी मिळेल. दुसऱ्या बाजूने युवा मासवण संघाचे संघानेक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. प्रथम बॅटिंग करायचे आहे. काय वाटतंय 5 षटकांमध्ये किती टोटलपर्यंत पोहोचणार? नक्कीच 65 या 60+ करण्याचा आम्ही प्रयत्न करतीलच. विवेक, तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय. 2023-2024 ही 2 वर्ष काय वाटतंय, भगवंताचा जो आशीर्वाद लाभला युवा मासवण संघाला आणि समवेत आशीर्वादासमवेत जी मेहनत केली, म्हणजे संपूर्ण पालघर जिल्हा हादरवून टाकला, त्या प्रवासाबद्दल 2 शब्द. म्हणजे युवा मासवण टीम तर पहिले बॅकफुटलाच होती. नंतर त्या ठिकाणी पोरांनी एवढी स्ट्रगल केली, एवढी मेहनत केली. नक्कीच आपल्याला काहीतरी आपल्या गावासाठी आपलं नाव करायचं आहे आणि इनिशिएटिव्ह घेतलं माझ्या पोरांनी आणि खूपच मेहनत केली आणि त्याचा तो आपल्याला रिझल्ट जो भेटला. आणि आशीर्वाद म्हणायला गेले तर आपली गावदेवी माता, आमची गावदेवी आम्हाला सपोर्ट करतेच नेहमीच. आणि आमचे दाते आहेत इकडे सचिन भाऊ वगैरे, किरण भाऊ, त्यामुळे नेहमीच सपोर्ट करतात. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. लग्न झालंय तुझं विवेक? यस, लग्न झालंय. कधी जर अशी परिस्थिती येत असेल तुझ्यासमोर की एका बाजूने आपल्या अर्धांगिनी सांगतायत की प्लीज विवेक मला फिरायला घेऊन चल, आणि दुसऱ्या बाजूने युवा मासवण सांगतोय की काही पण करून खेळायला असेल, मग तू नक्की कुणाला पसंती देतोस? जर तर प्रश्न आहे, पण माझा निर्णय तर टीमला जाते. वाईफला पण माझ्या माहिती आहे का मला एक वेळेला नाही सांगणार, पण टीमसाठी जो पुढे जाईल आणि ते पण समजून घ्यायचं. मिसेस पण माझी, त्याला माहिती आहे मग टीम याच्यासाठीच आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर दोन्ही देखील संघांसाठी आला पाहिजे. तर नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे JP दुकटन संघाने. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण आता ओळख परेड आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत. या ताई, आपण देखील यायचं आहे शुभेच्छा देण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वच मान्यवर आदरणीय सन्माननीय प्रतिभाताई भोईर मॅडम, ज्या दुकटन ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक आहेत. एकंदरीत 17 पाड्या आहेत दुकटन या गावामध्ये, आणि असा मोठा डोलारा ज्या गावाचा आहे त्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई भोईर मॅडम, आदरणीय सचिनदादा पिंपळे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य, तदनंतर आदरणीय हेमंत जाधव साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुकटन, आदरणीय नितीन पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच दुकटन ग्रामपंचायत, आदरणीय अस्मिता अजय पाटील मॅडम, शिक्षिका महोदय, आदरणीय वैशाली वसंत घाटाळ, जे एकंदरीत आपण पाहू शकाल मैदान मालक रंजना नोक्ती, आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, आदरणीय किरणजी पिंपळे साहेब, आदरणीय रवींद्र डोवला साहेब, आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर साहेब, आदरणीय दिलीपजी भोईर साहेब, आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेब, आदरणीय शाबान शेख, आदरणीय भालचंद्र पाटील, सर्वांच्या शुभ हस्ते ज्या शुभेच्छा दिल्या जातात. आदरणीय माणिक गरज साहेब देखील या ठिकाणी आहेत, दयानंददा भोईर, आणि दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व मान्यवरांना आता विनंती आहे, आपण अगदी मुख्य खेळपट्टीवर क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा आहे.